नाही दीड दमडीचं कोण होतं? दीड दमडीचं कोण बोललं? दीड दमडीचं कोण होतं? आम्ही निघालतोच ना, आम्ही निघालतोच ना. दोन गाड्या दंड टाका ना तुम्ही. आरोतुरा कला बोलता चुकलंय ना, आरोतुरा आता बोलू नका. दंड टाका ना, चुकलंय ना आमचं. वाहतूक पोलिसांकडून अरेरावी होत असल्याचे आरोप करणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणाहून व्हायरल होत असतात, ज्यात काही नागरिक पोलिसांच्या वागण्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करतात, तर काही व्हिडिओजमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने गरज नसताना आणि केवळ पैसे घेण्यासाठी म्हणून कारवाई होत असल्याचं सुद्धा नागरिकांकडून सांगण्यात आलेलं आहे. हे सगळं घडत असताना 2 दिवसांपूर्वी लातूरमधील महिला वाहतूक पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर आला होता. स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींना अडवून या महिला पोलीस कॉन्स्टेबलने या तरुणींच्या कानशिलात लगावली होती, त्यांना शिवीगाळ केला होता असं सुद्धा दिसून आलं होतं. खरं तर हे करत असताना या मुली रॅश ड्रायव्हिंग म्हणजेच अगदी भरधाव वेगाने बेभान होऊन गाडी चालवत होत्या, त्यामुळे त्यांच्याच जीवाला धोका होता आणि म्हणून त्यांना अडवण्यासाठी, त्यांना समज देण्यासाठी मी अशी प्रतिक्रिया दिली, अशी भूमिका या लातूरमधील महिला पोलीस कॉन्स्टेबलने दिली होती. खरं तर मी माझ्या मुली म्हणून किंवा मी एका आईच्या भूमिकेतून या मुलींना समज देण्यासाठी तिथे थांबले होते. त्यावेळेस मी ड्युटीवर नसल्याने मला त्यांना चलन फाडता येणार नव्हतं, पण मला त्यांना ते कळवायचं होतं की जर तुम्ही अशा बेजबाबदारपणे ड्रायव्हिंग करत राहिलात तर यामुळे जर तुमचा अपघात झाला किंवा कोणी गाडीवरून पडलं तर तुमच्या कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळू शकतो. हेच सांगताना कदाचित माझ्या बोलण्याचा सूर किंवा माझी पद्धत चुकली असेल, पण माझा हेतू चुकीचा नव्हता, अशी प्रतिक्रिया संबंधित महिला ट्रॅफिक कॉन्स्टेबलने माध्यमांशी बोलत असताना दिली होती. दरम्यान आता याच महिला पोलीस कॉन्स्टेबलचा आणखीन एक जुन्या वादाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. या महिला ट्रॅफिक पोलिसांचा यापूर्वी एका वकिलाशी वाद झाला होता असं या व्हिडिओमधून लक्षात येतंय. गाडी रस्त्यावर पार्किंग करण्याच्या मुद्द्यावरून हा वाद कदाचित झाला असावा अशी शक्यता या व्हिडिओमधील जर संभाषण आपण ऐकलं तर आपल्याला सुद्धा लक्षात येऊ शकते. नेमका हा व्हिडिओ काय आहे हे आपण आता पाहूया. सिग्नल तोडून पळायला लागला. नाही दीड दमडीचं कोण होतं? दीड दमडीचं कोण बोललं? दीड दमडीचं कोण होतं? आम्ही निघालतोच ना, आम्ही निघालतोच ना. सोबत आहे ना, दंड टाका ना तुम्ही. सोबत होता चलत नाही, सोबत आहे, मग सोबत येते. आता दोन गाड्या दंड टाका ना तुम्ही. आरोतुरा कला बोलता चुकलंय ना, आरोतुरा आता बोलू नका. दंड टाका ना, चुकलंय ना आमचं. काय बोललो? काय बोललो होतं? आरोतुरा बोललो होतं. तुम्ही आमच्या पांढऱ्यावरती इज्जत करताय का? तुम्ही आम्हाला बघून दीड दमडीचे वकील आहेत का आम्ही? मग काय म्हणते? दीड दमडीचे वकील आहेत का आम्ही? दीड दमडीचे आहेत का आम्ही? मला माहिती नाही. मग माहिती कसं नसतंय? माहिती नाही का? बोललो का आम्ही? तुम्हाला काय वर्दीवाशी काय बोललो होतो? काय नाही टाकतो ना, आम्ही बोललोच काही नव्हतं. एक तर सिग्नल तोडला, ट्रिपल सीट आहात. दोन गाडी, ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे. तू नंतर आलायस, तू नंतर आलायस. कुठून ही कपडे घेऊन कोण आलंय? नंतर आलेला आहेस, समजलं ना? नंतर आलायस. घेतो ना. दरम्यान लातूरमध्ये स्कूटीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या 3 मुलींच्या व्हिडिओबाबत सध्या सोशल मीडियावरती 2 मतं मांडली जात आहेत. एका मतानुसार महिला ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबलने अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली, तिची भावना शुद्ध असल्याचं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी त्यांचं समर्थन केलेलं आहे. तर दुसरीकडे 4 चौघात त्या मुलींचा असा अपमान करायला नको होता किंवा त्यांना मारण्याचा, शिवीगाळ करण्याचा कुठलाही हक्क कुठल्याही अन्य अधिकाऱ्याला नाही असं सुद्धा म्हणत काही जण या मुलींची सुद्धा पाठराखण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत आपणही पाहिला असेल. आपली या व्हिडिओवरची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तसंच आता नव्याने व्हायरल होणाऱ्या या वादामध्ये तुम्हाला कुणाची चूक वाटते हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विविध व्हिडिओजच्या मागील पूर्ण तपशिलांसाठी, कहाणीसाठी लोकसत्ता लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.